नमस्कार, मी साक्षी. टॉप न्यूज मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. 2024 लोकसभा निवडणुकीसाठी मतदानाचा पहिला टप्पा हा 19 एप्रिलला पार पडला असून मतदानाच्या पहिल्या टप्प्यात तब्बल 21 राज्य आणि 102 मतदारसंघातील मतदारांनी पुढील संच निवडण्यासाठी मतदान केलंय. तर सायंकाळी 7 वाजेपर्यंत सरासरी 60.3% मतदानाची नोंद झाली आहे. 2024च्या सार्वत्रिक निवडणुका देशभरात 60 टप्प्यात होणार असून 1 जूनला संपणार आहेत. तर लोकसभा निवडणुकीची मतमोजणी आणि निकाल हा 4 जूनला जाहीर होईल. पहिल्या टप्प्यातील अरुणाचल प्रदेश, आसाम, बिहार, छत्तीसगड, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, मणिपूर, मेघालय, मिझोराम, नागालँड, राजस्थान, सिक्कीम, तमिळनाडू, त्रिपुरा, उत्तर प्रदेश, उत्तराखंड आणि पश्चिम बंगाल या राज्यांमध्ये मतदान हे पार पडले. तर अंदमान आणि निकोबार, लक्षद्वीप, जम्मू आणि काश्मीर आणि पुदुचेरी या केंद्रशासित प्रदेशांमध्येही मतदान झालं असून संध्याकाळी 7 वाजेपर्यंत सरासरी 60.3% मतदानाची नोंद झाली आहे. पहिल्या टप्प्यात झालेल्या 102 मतदारसंघांपैकी काही महत्त्वाच्या मतदारसंघांची यादी पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. मुझफ्फरनगर, उत्तर प्रदेश. 2013 मधील मुस्लिम विरोधी दंगलीचे केंद्रबिंदू. काही निरीक्षकांच्या मते 2014 मध्ये भारतातील सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या राज्यात भाजपला मोठा विजय मिळवण्यात मदत झाली. मतदारसंघ आणि त्याच्या शेजारच्या जागांवर लक्षणीय मुस्लिम लोकसंख्या आहे, परंतु हिंदू मतं एकत्र करण्याच्या भाजपच्या क्षमतेमुळे 2014 आणि 2019 मध्ये विजय मिळवण्यात भाजपला मदत झाली. कोइंबतूर, तमिळनाडू. प्रधानमंत्री मोदींच्या भाजपने दक्षिणेकडील तमिळनाडू राज्यातून बाहेर पडण्यासाठी परंपरांतर्गत संघर्ष केलाय, जिथे त्यांनी 2019 मध्ये 39 पैकी 0 जागा जिंकल्या होत्या. यावेळी पक्ष एका उगवत्या ताऱ्यावर बाजी मारत आहे. तर पक्षाचे राज्य नेते के अन्नामलाई कोइंबतूर मधून संभाव्य विजय मिळवण्यासाठी तयार आहेत. नागपूर, महाराष्ट्र. फेडरल परिवहन मंत्री नितीन गडकरी भाजपचे ज्येष्ठ नेते, ज्यांना काही राजकीय विश्लेषक मोदींचे संभाव्य आव्हान म्हणून पाहतात, संत्र्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या नागपुरातून निवडणूक लढवत आहेत. नागपूर हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय देखील आहे, जो भाजपचा वैचारिक मार्गदर्शक आहे. मणिपूर. ईशान्येकडील राज्याच्या दोन्ही जागांवर पहिल्या टप्प्यात 19 एप्रिलला मतदान झालं आणि काही प्रमाणात दुसऱ्या टप्प्यात 26 एप्रिललाही मतदान होणार आहे. मणिपूरच्या मैदानी प्रदेशांमध्ये प्रभावीपणे तुटलेल्या वांशिक संघर्षाच्या पार्श्वभूमीवर या निवडणुका होत आहेत, जिथं बहुसंख्य मेइती समुदाय राहतो आणि टेकड्यांवर जिथे कुकी समुदाय राहतो. गेल्या मे महिन्यापासून 2 समुदायांमधील संघर्षामध्ये 200हून अधिक लोक मारली गेली आहेत. अनेकांनी पक्षपाती भूमिकेसाठी आणि हिंसाचार थांबवण्यात अपयशी ठरल्याबद्दल राज्याच्या भाजप सरकारला दोष दिला. तर अशाच ताज्या आणि नवीन माहितीसाठी पाहत रहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी. तर काय कामच करण्याची काय अपेक्षा? निवडणुकीपुरती सगळीच आश्वासनं देतात, पण प्रत्यक्षात फारसं काही घडतंय असं वाटत नाही. तेच आमच्याकडे येतात मागायला 5 वर्षातून एकदा. हे आम्हाला काय देणार आहे? आता या निवडणुकीला आम्ही विचार केलेला आहे, कुणाला निवडून द्यायचं किंवा कुणाला नाही निवडून द्यायचं. इलेक्शन आले की रस्त्यांची कामं चालू करतात, एरवी काहीही दिसत नाही. असं ते परिस्थिती आता ते सरकारवर आहे. Come on guys, hurry up. अरे सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं. Guys, I'm telling you, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता. But that's okay, you can learn. रोज का ढक्कन देना. ये रेड वाला है, सही वाला देना. अबे ढक्कन, पहले तो सही पानी पीना. Manikchand Oxyrich, proudly Indian.